नमस्कार, मी बाबासाहेब भिसे. शिक्षक एकजुटीचा विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो. मित्रांनो, या शासनानं अतिशय भयानक असे जी.आर. आपल्या शिक्षण क्षेत्राशी लावत आहेत, तेव्हा आपण या ठिकाणी त्यांचा विरोध करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. मराठवाड्याचे शिक्षक आमदार व मराठवाड्याचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण आणि आमदार विक्रम चालू आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. पाटील या आजच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नव्हे तर शिक्षकासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरायला सुद्धा त्यांनी तयार आहेत. तेव्हा आपण निश्चितपणे या मोर्चासाठी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा आपण यशस्वी करूया. जय हिंद. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं प्रवीण काळे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आजच्या मोर्चामध्ये उपस्थित सर्वांचं सर्वप्रथम हृदयापासून स्वागत करतो. आजचा मोर्चा हा लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, पूर्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा मोर्चा आहे. 27 संघटनांनी आपल्या एकजुटीचं चित्र शासनासमोर उभं केलेलं आहे. शासनाच्या आणि प्रशासनाच्या वाळू सरकण्याचा हा प्रसंग आहे. येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ची तयारी त्यांची चालू आहे आणि त्या तयारीला एक खऱ्या अर्थानं विचार करायला भाग पाडणारी हा मोर्चाचा प्रसंग आहे. आणि या मोर्चाच्या अनुषंगानं आमचा शिक्षक आज भयभीत अवस्थेत आहे. नेशन बिल्डर म्हणून त्याचा सन्मान केला जातो, परंतु नेशन बिल्डरच्या हातामध्ये संध्याकाळी शाळेतून परत येण्यापर्यंत काम करण्याचं नियोजन सुद्धा ठेवलेलं नाही. प्रसार माध्यमाचा उपयोग व्हॉट्सअप सारख्या स्वतःच्या मालकीची वस्तू मोबाईल आणि तो व्हॉट्सअप हा शिक्षकाचा मेंदू हलवण्याचं काम दिवसभर करतो. शाळेचा मुख्याध्यापक शाळेत जात असताना आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन ठरवून जातो आणि हातात मोबाईल पडताच दिवसाचं नियोजन बाजूला राहतं आणि तात्काळ एक टप्पा या द्या अशा प्रकारचं काम त्याच्या डोक्यात येतं. तो लगेच शिक्षकांना वर्गातून बोलवतो की आपल्याला हे तात्काळ द्यायचंय. शिक्षक आज मला दिवसभरामध्ये अध्यापनाचं काम काय करायचंय याचं नियोजन घेऊन डोक्यात जातो आणि शाळेत गेल्यानंतर त्याचं जे डोक्यातलं सगळं नियोजन आहे ते शून्यात जातं. विद्यार्थी आशेनं बघतात. म्हणायचं तात्पर्य हे आहे की हे सगळे जी.आर. सगळ्यांनी जोरदार साहेबांचं स्वागत करायचं आपल्याला. या ठिकाणी कॅमेरा माग थोडं पाठीमाग आज आपण थोडं प्लीज हो मागे सरका ना, थोडं मागे सरका. मी सरकार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज आम्ही जिल्हाभराचे सगळे शिक्षक लातूर जिल्ह्यातून शाळा बंद करून आणि रजा देऊन आज या ठिकाणी आलेले भैया साहेब. थांबा सर, थोडं मागे सरकार. रजा खर्ची घातलेल्या या सगळ्या महिला भगिनी आहेत. भैयासाहेब, इतकं चीड आणि त्रास शिक्षण विभागाचं झालेलं आहे याचं आपल्याला हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. भैया, या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आमची मागणी अशी आहे की 20 पटाच्या शाळा राज्य सरकारने बंद करू नये. महाराष्ट्रामध्ये 14,707 शाळा जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 29,000 शिक्षक आमच्या अतिरिक्त होत आहेत. 1,85,000 विद्यार्थी वाडी वस्ती तांड्यावर, वाडीवर, पाडीवरती, लमान तांड्यावरती या ठिकाणच्या हे शांतता घ्या थोडं मॅडम बाबा. या कामामुळे आणि अशा शासनाच्या निर्णयामुळे आज आम्हाला ते शाळा बाह्य होण्याची भीती निर्माण झालेली आहे. परवा भैया एक शासनाने निर्णय घेतला. 5 सप्टेंबरला आमचा सन्मानाचा दिवस आहे.
त्या दिवशी आमचं कंत्राटीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि प्राथमिक शाळेवरती कंत्राटीनं 8,000 वरती शिक्षक भरण्याचं काम असं कुटीर काम या राज्य सरकारने केलं. त्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतो त्या शासनाचे. हे आमची तिसरी मागणी आहे जुनी पेन्शन योजना. जवळपास देशामध्ये 17 लाख आणि आमच्या राज्यामध्ये जवळपास 6 ते 6 लाखाच्या जवळजवळ सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जुनी पेन्शनचे आहेत, पण त्यांना आम्हाला जुनी पेन्शन शासन देत नाही. भैया ह्या सगळ्या राज्याच्या मागण्या आहेत. अधिक माहितीमध्ये महिलांचं संरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आमच्या इतक्या महिला रस्त्यावरती आले, हे सगळे शासन आम्हाला 1,500 रुपयावर खेळवण्याचं पाप करत आहे. भैया हे महिला आम्हाला 1,500 रुपये नको आहे आणि कर्मचारी आहोत, आम्हाला संरक्षण द्यावी मागणी आहे. भैया तिसरी माझी अशी मागणी आहे राज्यावरती की जिल्हा परिषदेच्या शाळा, आमचे आजोबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले, आमचे वडील ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले, आम्ही सुद्धा त्या शाळेत शिकलो. भैया आज आमचे मुलं सुद्धा तिथंच आहेत. अशा जीर्ण इमारती महाराष्ट्रातल्या सगळ्या पाडून नवीन इमारती बांधून द्यायचं काम राज्य सरकारने करण्याची मागणी. आणि ते जीर्ण इमारती किती दिवस पाहत बसणार. आज आमचं मार्केटिंग, आमच्या खाजगी शाळा पाहिल्यानंतर आमच्याकडे विद्यार्थी यायला तयार नाही. राज्य सरकारने दुसरा निर्णय घेतला, शाळेमध्ये क्लार्क नाही, शिपाई नाही. मी आज सांगतो भैया, आपण सगळ्यांनी इमानदारीने सांगा भैया साहेब पुढं की तुमच्या शाळेमध्ये शिपाई आहे का? नाही. भैया सगळं हात उंच करू का? तुमच्या शाळेमध्ये क्लार्क आहे का? तुमच्या शाळेमध्ये घंटी कोण वाजवतो? शाळेची साफसफाई कोण करतो? मुलांना शिकवायचं काम कोण करतो? खिचडी शिजवायचं काम कोण करतो? बांधकाम करायचं काम कोण करतो? मुलांना बुटे कोण देतो? कपडे कोण देतो? पाठ्यपुस्तक शासनाने पूर्ण दिले का? यावर्षी त्यांनी दिला का? आता या भैया आम्हाला अनेक मागण्या आहेत आणि जिल्हा स्तरावरच्या काही मागण्या मी या ठेवतो. आम्हाला या शिक्षकांना लातूरचे जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण अधिकारी सन्मानपूर्वक वागत नाहीत, मनमानी कारभार करतात का नाही? भैया हात उंच करून सांगा. अगदी बरोबर. या अशा अनेक अडचणीतून आज शिक्षक कोणी सहजासहजी रजा देऊन रस्त्यावर उतरत नाही. हा फार मोठा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. तसा अनेक शैक्षणिक कामं आहेत, PLOची कामं आहेत. आम्हाला फक्त भैया निवडणुकीचे कामं द्या आणि आमच्या निवेदनामध्ये फक्त आम्हाला शिकवू द्या, हीच मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आता आम्ही या ठिकाणी भैया साहेबांना दुसरी एक विनंती करणार आहे. भैया साहेब या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांचं पालकत्व आपण स्वीकारू असं माहिती तुम्हाला. भैया साहेब या लोकांचे प्रश्न आपण हाती घ्यावं आणि ह्या सगळ्या शाळा, खाजगी शाळा, आज या ठिकाणी आम्हाला स्मरण होतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये वैभवपूर्ण शिक्षण आम्हाला जिल्ह्याला मिळायचं, पण आज ते आमचं हिरावलं जातं. भैया आज आपण या ठिकाणी आलात, आपण सगळ्यांना आश्वासित करावं आणि या साऱ्या लोकांचं सरकार मागं पालकत्व स्वीकारावं आणि यांच्या समस्यावर वाटप करावा अशी माझी विनंती भैया साहेबांना. महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीनं काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा आज लातूर शहरामध्ये दाखल झालेला आहे. महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते साखरे आणि त्यांचे इतर सारे सहकारी लातूर शहर व जिल्ह्यामध्ये
आक्रोश मोर्चाचं नेतृत्व करणारे श्री केंद्रे, पित्तलवाड, श्री पटेल कुर्चीच्या मागण्यासाठी नाही, तर हा मोर्चा शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि आज अनेक मोर्चे निघाले असतील, पण हा मोर्चा पुरेपूर आणि सर्व शिक्षक संघटनाचा आणि शिक्षकांचा विषय आहे. कोणी कुणाचा श्रेय नाही, तर हे सर्व शिक्षकांचं श्रेय आहे. आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी हा विषय आहे की आपण सर्वांनी अशाच पद्धतीने काम करूया. आणि माझा विषय आहे की आरटीई ऍक्ट नुसार जे काही तरतुदी आहेत ती शाळा बंद केली जात आहे. आपण पाहिलेलं आहे जपानमध्ये एका मुलीसाठी ट्रेन ठेवलेली होती 12वीचं शिक्षण होईपर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तरतूद केली की 7 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. आज 60 वर्ष झाले काय मिळत नाही. आज जे वस्ती शाळा चालू आहे 20% जे संख्या कमी केल्या जात आहे ती काय होत आहे. म्हणून माझी शासनाला विनंती राहणार आहे की आपण या ठिकाणी त्याच पद्धतीने माझा दुसरा एक प्रश्न आहे की पदोन्नतीला आरक्षण माननीय न्यायालयाच्या अधीन राहून पदोन्नतीचं आरक्षण द्यावं. कारण शासन हे कोर्टाच्या नावाखाली माननीय सुप्रीम कोर्टाने शासनाला निर्देश केलेला आहे की आपल्या स्तरावर निर्णय घ्या, तरी पण कोर्टाचा अभय घेऊन त्यांनी करतात. आणि त्यांच्या ज्या याचिका आहेत जे सरकारांच्या ज्या याचिका आहेत त्यांना का कोर्टाच्या अधीन राहून होत नाही. अशा पद्धतीचं सर्वांनी यापुढे एक नम्र निवेदन करणार आहे की आपण सर्वांनी यापुढे एकजुटीनं जर आपण एकत्र राहिलो तर आपले प्रश्न मार्गी लागतील. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. विनंती आहे आणि औसा तालुका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील सोनवणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी शांततेनं त्यांचं मनोगत आपण ऐकून घ्यावं. तुमचं काम झालं आता तुम्ही बोलत आहे. हॅलो, आज सबंध महाराष्ट्रातून शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा हे सरकार उद्योगपती धार्जन आहे. हे सरकारच्या माध्यमातून आज जे आपण या ठिकाणी मोर्चा, आक्रोश मोर्चा काढलेला आहे, या आक्रोश मोर्चाला एक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून आणि एक जागरूक पालक म्हणून या ठिकाणी मी या संघटनेच्या सर्व शिक्षक वृंदांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहे. आणि या सरकारनं मला एक सांगायचं, या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा मोडीत काढून जे आज या देशाचं प्रत्येक नागरिक घडवण्याचं आपल्या हातून कार्य होते. येणारे विद्यार्थी म्हणजे या देशाचं भवितव्य आहेत. ते नागरिक घडवण्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे. परंतु हे सरकार उद्योगपती धार्जिन सरकार आहे. यांना जागा करण्यासाठी आपल्याला या माध्यमातून संदेश द्यायचा आहे. आपण जो मोर्चा काढलेला आहे तर तो एकदम उत्कृष्ट आहे. कारण या शासनाला धडा हा शिकवलाच पाहिजे. आमची एकजुटी ही शासनाला दाखवलीच पाहिजे. अरे या शासनाचं काय डोकं फिरलंय का? आमचे मुलं आज 15 ऑगस्टला, या 15 ऑगस्टच्या वेळेस बिना गणवेशाचे फिरले आमचे विद्यार्थी, जे की कधीच आयुष्यामध्ये बोललेले नाही. तर हे म्हणून पाहिलं पाहिजे. असलं शासन आम्हाला नको आहे, असलं सरकार आम्हाला नको आहे. अरे विद्यार्थ्यांना त्यांनी 50% आम्हाला पुस्तकं देतात, स्वतःमध्ये एक घ्या म्हणतात पुस्तक. हे काय न्याय झाला का? या शासनाचा या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. सर्व शिक्षक संघटनांच्या बंधू-भगिनींचा जाहीर आभार मानतो आणि मोर्चा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो.
प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो